नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे। हा माझा माहेरचा शेवटचाच व्हिडिओ आहे, कारण आता सुट्ट्या संपल्या आणि आता मी आमच्या घरी जाणार आहे। तर म्हटलं चला तुमच्याबरोबर गावाकडचे सकाळचे वातावरण खूप छान असतं, ते थोडंसं शेअर करावं। ह्या माझ्या वहिनी आहेत, त्यांना माहीतच नाही की मी पाठीमागून व्हिडिओ काढते ते, तर असू द्या चला। आणि शीतलची दुनिया हा माझा यूट्यूब चॅनल कोणी सबस्क्राइब केला नसेल तर नक्की करा आणि तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करा, त्यामुळे माझे अजून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। तसेच माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण मला कमेंट करून सांगत जावा आणि लाईक करत जावा व्हिडिओला। तसेच माझे व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर तुम्हाला आवडतील बघायला ते पण मला कमेंट करून सांगा, त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवेन। तर चला, आज दिवसभरात काय काय घडामोडी झाल्या त्या मी तुमच्या बरोबर शेअर केल्यात पुढे व्हिडिओत। ही आमच्या घरची मांजर आहे। ती आपण जे काय खातो ना तेच तिला पाहिजे असतं। मग आपण फरसाणा खावा किंवा एखादं फळ खावा तर तेच तिला खायचं असतं। लहान मुलं जर कुरकुरे जर खायला लागले तरी तिला तेच पाहिजे असतं, म्हणजे जे आपण आता खातो ना तेच तिला द्यायचं असतं। मुलं चहा चपाती जरी खायला लागली तर तिला ती चहा चपाती त्यांनीच टाकलेली तिला पाहिजे असते। तसं आता ही मम्मी भाऊ गेल्यामुळं आम्हाला काहीच करमत नव्हतं, तर आम्ही जरा मक्याची कणसं भाजलेली तर ती उरलेली ती खाते, कारण आम्ही तिथं बसून खात होतो ना, त्यामुळं ती पण खाते। बघा कशी खूप छान आहे ही मांजर। तिनं ती पूर्ण कणीस खाल्लं बघा। आणि आता मला पण माहेरावरून घरी जायचं म्हटलं ना खूप वाईट वाटायला लागलंय, पण काय करायचं आता। कुठल्याही स्त्रीला तर तसंच वाटतं ना, किती दिवसातून आलं, 4 दिवस राहिलं, 2 दिवस किंवा 1 महिना जरी राहिलं तरी जाताना प्रत्येक स्त्रीला वाईटच वाटत असतं। माझं पण तसंच आहे, पण मी माझं माहेर जवळ असल्यामुळं आठवडा 2 आठवड्यातून येते माझ्या माहेरी, तरी पण जाताना मला दुःख होतं। तर असू द्या, चला आता माझा पुढील व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। Happy birthday to you. Happy birthday